मित्रांनो, आपल्याला हे आजपर्यंत माहीतच नव्हतं. आपण हॉटेलमध्ये जायचो, हजारो रुपयाचं बिल भरायचो आणि वेटरने आणून दिलेली 20 रुपयाची पाण्याची बॉटलही मुकाट्याने विकत घ्यायचो. आपल्याला वाटायचा हा नियम आहे, पण मुंडे सर आलात आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे डोळे उघडले. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण जेव्हा तुकाराम मुंढेसारखा अधिकारी व्यवस्थेत येतो, तेव्हा 6 महिने नाही तर काही दिवसातच संपूर्ण व्यवस्था वठणीवर येते. हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे. आजकाल तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल, धाडी पडत आहेत, हॉटेल सील होत आहेत आणि भेसळखोरांवर कठोर कारवाई केली जात आहे. पण हे सगळं का घडतंय? कारण तुकाराम मुंढे यांनी असे काही नियम पुन्हा कठोरपणे लागू केले आहेत जे वर्षानुवर्षे फक्त कागदावरच पडून होते. मुंढे येण्यापूर्वी हे 5 नियम अनेकांना माहितीही नव्हते, पण आज हेच नियम प्रत्येक हॉटेल्स, धाबा आणि कॅन्टीनसाठी बंधनकारक झाले आहेत. हे नियम कोणते? ग्राहक म्हणून तुमचे हक्क काय आहेत आणि भेसळखोरांना मुंढे यांनी कसं वठणीवर आणलं, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा मित्रांनो, नियम क्रमांक 1, मोफत आणि सुरक्षित पिण्याचे पाणी. तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम ग्राहकाच्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात तर ग्राहकांना मोफत आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे आता हॉटेल मालकांसाठी बंधनकारक आहे. आजपर्यंत काय व्हायचं, आपण जेवायला बसलो की वेटर थेट पाण्याची बॉटल टेबलवर ठेवायचा आणि आपण ती विकत घ्यायचो. पण आता तसं चालणार नाही. ग्राहकांना पाण्याची बॉटल खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही. प्रत्येक हॉटेलमध्ये मोफत आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे असा फलक लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजेच पाण्याच्या नावाखाली नफेखोरी करणाऱ्यांना थेट चाप बसला आहे. नियम क्रमांक 2, पेपरमध्ये अन्न देण्यास बंदी. सकाळी नाश्त्याला पेपरमध्ये गुंडाळलेला वडापाव, भजी किंवा समोसा आपण अनेकदा खातो. पण आता ही सवय बदलावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र किंवा कोणत्याही छापील कागदांमध्ये अन्न देणं हा कायद्याने गुन्हा आहे. याचं कारण म्हणजे वृत्तपत्राच्या शाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये घातक रसायने असतात. ही रसायने अन्नामध्ये मिसळल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. वर्षानुवर्ष हा प्रकार सर्रास सुरू होता. आता मात्र वृत्तपत्र किंवा छापील कागदात अन्न देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी फक्त मान्यताप्राप्त फूड ग्रेड साहित्यच वापरावं लागेल, अन्यथा संबंधित हॉटेल मालकावर थेट कारवाई होणार आहे. नियम क्रमांक 3, पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलावर कारवाई. कधी तुम्ही हॉटेलमधल्या कढईतील तेलाकडे लक्ष दिलं आहे का? अनेक ठिकाणी ते तेल काळपट झालेलं असतं, कारण तेच तेल पुन्हा पुन्हा गरम करून त्यात पदार्थ तळले जातात. आरोग्यासाठी हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. आता जर कोणत्याही हॉटेलमध्ये वारंवार वापरलेलं किंवा काळं पडलेलं तेल वापरताना आढळलं तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत मिळणार नाही. नियम क्रमांक 4, स्वच्छ आणि सुरक्षित किचन. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा बाहेरचा डायनिंग हॉल चकाचक दिसतो, पण अनेकदा किचनमध्ये मात्र अस्वच्छता, सांडपाणी, उंदीर, झुरळे अशा अनेक समस्या आढळतात. यावर आता कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. किचनच्या भिंती आणि फरशी वॉशेबल स्टाईलच्या असाव्यात, पाणी साचणार नाही याची व्यवस्था असावी. तसेच पुरेसा प्रकाश आणि हवेशीर व्यवस्था असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियम क्रमांक 5, स्वच्छता, वेगळी साठवण आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पूर्णपणे वेगळे ठेवावे लागणार आहे. त्याची भांडी, साठवणूक आणि शक्य असल्यास स्वयंपाकाची जागाही वेगळी असावी. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, स्वच्छ गणवेश आणि डोक्यावर कॅप वापरणं देखील आता अनिवार्य करण्यात आलं आहे. मोठ्या हॉटेल्सना त्यांच्या मेनू कार्डवर पदार्थामधील कॅलरीज, ॲलर्जीची माहिती आणि व्हेज नॉनव्हेज चिन्ह स्पष्टपणे नमूद करावं लागणार आहे. हे नियम नवीन नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे नियम नवीन नाहीत. हे सर्व नियम अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मात्र अनेक वर्षे त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आता तुकाराम मुंढे यांनी हे नियम पुन्हा कठोरपणे लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सविस्तर आदेश जारी करण्यात आले असून धाडी दंड आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही काही दिवसांची मोहीम नसून पुढेही नियमित तपासण्या सुरू राहणार आहेत. मित्रांनो, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, मित्रांनो, फक्त अधिकाऱ्यांनी काम करून चालणार नाही. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर जर मोफत पिण्याचं पाणी मिळालं नाही, अस्वच्छता दिसली, काळं तेल वापरताना आढळलं किंवा अन्न सुरक्षेचे नियम तोडले जात असल्याचं दिसलं तर शांत बसू नका. संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारा आणि आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा. लक्षात ठेवा, तुमचा एक आवाज हजारो लोकांचं आरोग्य आणि जीव वाचवू शकतो. धन्यवाद.